तर नमस्कार. जय गजानन श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, गावरान भाजी भाकर या चॅनलमध्ये. तर आज कुरड्या कशा बनवायच्या याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. गहू भिजवण्यापासून गहू धुणे, त्याच्यानंतर गहू बारीक काढणे, त्याच्यानंतर गव्हाचा चीक काढणे आणि गव्हाचा चीक जो आहे तो हाटणे आणि कुरड्या कशा बनवतात याच्यापर्यंत संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर आपण आता व्हिडिओ चालू करू. चला. तर हा डब्बा आहे. या डब्यामध्ये आपण गहू ठेवलेले होते. आता आपले गहू झाले की नाही हे पाहायचे आहेत आपल्याला. तर आता आपण हा डब्बा उघडू. तर आता हे आपले गहू आहेत. हे गहू झालेले आहेत आपले. तर आता आपल्याला याचा चीक काढायचा आहे. तर चला सुरुवात करू आता चीक काढायला. हे मशीन आहे गव्हाचा चीक काढायची. आता हे वर्षभर ठेवलेली होती आपण. आता 1 वर्षानंतर आपण याला काढलेला गव्हाचा चीक काढायसाठी हे मशीन याला फिट करायची अशी आणि याच्यातून गव्हाचा चीक काढायचा. आणि हा जो आपल्याजवळ छर्रा आहे हे याच्यात टाकायचा आहे. हा छर्रा आहे. आता हे सर्व मशीन आपल्याला धुवून घ्यायची पहिले. आता कोणी पाट्यावर वरोट्यावर बी काढते गव्हाचा चीक, पण आपल्याला या मशीनमधून काढायचा आहे. तर आता आपण पहिले हे मशीन धुवून घेऊ. तर हे गहू आहेत. हे गहू आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आता हे गहू या मशीनमध्ये टाकायचे. मशीन आपण फिट करून घेतली, या मशीनमध्ये टाकायचे. मी सध्या काढूनच राहिलो. आता हे पहा असे घ्यायचे आणि थोडे 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 असे या मशीनमध्ये टाकायचे आणि असे हे व्हील फिरून समोरच्या साईडने चीक पडतो. हे आपण टोपल्यात चीक काढत आहे. तुम्ही पाट्यावर बी काढू शकता, पाटा वरोट्यावर, आणि मशीन जर तुमच्याकडे असेल तर मशीनमध्ये बी काढू शकता. तर अजून याच्या कुरड्या कशा करायच्या, अजून हे चीक कसा काढायचा ते तुम्हाला मी अजून पुढे व्हिडिओ सांगतो. हे मशीन आहे. हे मशीन आपण लाकडी बाजावर फिट केलेली आहे अशा पद्धतीनं. आता तुमच्या घरी जर लाकडी बाज नसेल तर तुम्ही दुसऱ्या कशावर फिट करू शकता, पण हे लाकडी बाजावर एकदम फिट राहते, हालत नाही. आता हे आपण ग्राइंडरवरून काढून घेतले गहू. हे आपले चिकाचे गहू काढून झाले. हे घेतलं आपण पाणी आणि हे आहे आपल्याजवळ थैली. आता ही थैली आपल्याला असं या पाण्यात ठेवायची. ठेवून हिच्यात टाकायचे आपण हे ग्राइंडरवरून काढलेले चिकाचे गहू. हे असे हिच्यात टाकायचे आणि हा चीक आपल्याला या पाण्यात काढायचा आहे. तर असे ह्याच्यात टाकून घ्यायचे आणि हे असे पिळू पिळू घ्यायचे हिच्यात. म्हणजे आपला चीक या पाण्यात निघून येईल. चांगले पिळू पिळू घ्यायचे. हा आपण जुगाड केलेला आहे. हे असे आपल्याला आता पिळू पिळू घ्यायचे. आपण आता हे पिळून आपले झाले. हा चीक आपला या पाण्यात निघतो. आणि हे थैली आहे. हे पहा या थैलीत असे गहू मोकळे निघतात. आता हा आहे कोंडा आणि आपला पूर्ण चीक या पाण्यात उतरला खाली. हा आपण जुगाड केलेला थैलीचा. आता हे आपलं पिळून झालं. आता आपल्याला कोंडा हा या भगुन्यात वेगळा काढायचा. असा काळू काळू घ्यायचा कोंडा. हे पहा कोंडा, हे मोकळा कोंडा. आता याच्यात आपला कोणता चीक नाही आहे. हे झालं मोकळं मोकळं सगळं. आता मी हा सगळा चीक काढून घेतो. तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा घेतला आपण डब्बा. त्या डब्यात आपण गहू ठेवले होते. आता या डब्यातले जे गहू आहेत ते आपण याचा सगळा चीक काढून घेतला आणि आता या डब्याला बांधला आपण फळकं. आता या डब्यावर ठेवायची आपल्याला अशी चाळणी आणि हा जो चीक आहे आपण याच्यातला काढेल, हा चीक याच्यातून असा डबल फिल्टर करून घ्यायचा. थोडा 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 थोडा. म्हणजे जो काही कोंडा आपला राहिलेला असेल बारीक चिरीक तो सर्व वरच तरंगीन. आता थोडं 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 थोडं.
हा वर राहिला बारीक कोंडा. आता हे असं याच्यावरचा जो कोंडा आहे बारीकवाला हा सगळा याच्यात काढून घ्यायचा. असं हे टाकायचं याच्यात, म्हणजे डबल फिल्टर होते. आणि आपला जो चीक आहे तो या खाली डब्यात जमा होते. आणि हा जो कपडा एकदम पतला घ्यायचा आणि या जो डब्बा आहे या डब्याला फिट बांधून घ्यायचा, जेणेकरून हा कपडा सरकला नाही पाहिजे आजूबाजूला. आणि हा जो बी कोंडा वर जमा होईल हा एका साईडला एका भांड्यात जमा करायचा आपल्याला. आता आपलं सर्व हे काढून झालेलं आहे. आता आपण हा जो कपडा आहे हा काढून पाहू. आता हे सोडायचं आहे आपल्याला, याची गाठ सोडून घेऊ, कारण की आपण खूप पीठ बांधलेलं आहे. आता हे सोडून घेऊ पहिले. तर आता हे आपले गाठ सोडून झालेलं आहे. आता पाहू आपण आपला चिक कसा पडला तो. हे आपलं काढून झालेलं आहे. हे बघा कसं पांढरशुभ्र दिसू राहिलं. आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. या डब्याला असं झाकण लावून ठेवायचं आणि हा डब्बा रात्रभर असा झाकून आपल्याला ठेवायचा आहे. आता हा एवढा मोठा कोंडा निघालेला आहे. आता या कोंड्याचं काय करायचं ते तुम्हाला मी उद्या सांगेन. जय गजानन, श्री स्वामी समर्थ. आता हे चूल आहे, ही चूल मी पेटून घेतली. तुमच्याजवळ जर चूल नसेल तर तुम्ही गॅसही वापरू शकता. आता आपण याच्यावर भगुनं ठेवणार आहे. तर चला आपण आता याच्यावर भगुनं ठेवू. आता हे ठेवलं आपण भगुनं. आता या भगुन्यात टाकायचं आपल्याला पाणी. त्याच्यासाठी आपण हे भगुनं घेतलेलं आहे छोटंवालं. या भगुन्यानं आपल्याला 2.5 भगुने याच्यात पाणी टाकायचं आहे. तर आपण आता याच्यात 2.5 भगुने पाणी टाकू. आता हे टाकलं आपण 2.5 भगुने पाणी. आता या भगुन्यातलं जे पाणी आपण 2.5 भगुने पाणी टाकलेलं आहे याला उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. तर आपण आता याच्यावर झाकण ठेवू. आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं उकळी येईपर्यंत. आता आपण याच्यावर हे झाकण ठेवून दिलं उकळी येईपर्यंत. आणि याच्यात याच्यात जाळ लावून द्यायचा आपल्याला चांगला. आता झाकण ठेवून दिलं आपण. आता आपण आपला चीक किती पडला ते पाहू. हा डब्बा आहे, या डब्यामध्ये आपण काल चीक काढून ठेवला होता. याच्यावरचं जे वरचं गढूळ पाणी आहे हे आपण या भगुन्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता हा पडला आपला चीक. हा चीक आपल्या आता त्या भगुन्यामधल्या पाण्याला उकळी आल्यानंतर हा चीक आपल्याला त्याच्यात सोडून हाटून घ्यायचा आहे. आता हे गढूळ पाणी आहे, हे गढूळ पाणी आपल्याला या भगुन्यात डबल एकदा झारायचं आहे. आता या उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं मीठ. तर हे आपलं मिठाचं प्रमाण. या उकळलेल्या पाण्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि अजून थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे याला. तर आता आपण हे झाकण काढून घेऊ. आपलं पाणी उकळलेलं आहे. आता याच्यातलं आपल्याला अर्ध भगुनं पाणी काढून घ्यायचं आहे. हे अर्ध भगुनं पाणी याच्यासाठी काढतो आपण, जेव्हा आपण याच्यात चीक हाटतो पाणी कमी पडल्यास वरून टाकासाठी अर्ध भगुनं पाणी काढून घेतो. आता या भगुन्यातलं पाणी आपल्याला या भगुन्यात काढून घ्यायचं आहे. आणि या भगुन्यात आपल्याला आता चीक मोजून घ्यायचा आहे भगुनं भरून.
आता हा आपला डब्यातला चीक आहे. हा चीक तुम्ही पाहू शकता. तर आपल्याला पूर्ण चीक फोडून पतला करून घ्यायचा. याच्यात पाणी टाकायचं नाही. असं चिकट होतो. असे गोळे तयार होतात याच्यात. हे गोळे बारीक करून घ्यायचे सर्व. चौकून फोडून घ्यायचा. हे असं आपण आता पतला करून घेतला. आता आपला सगळा चीक पतला करून झाला. आता या चमच्याचं आपल्याला सगळं पुसून घ्यायचं पहिले. मग आपल्याला त्या भगुन्यात छोट्यावाल्या काढून घ्यायचा. सगळा पुसून घ्यायचा. आता हे भगुन आहे. या भगुन्यानं आपण 2.5 भांडे पाणी ठेवलेलं होतं आणि तिच्यातलंच 1 भांडं आपण पाणी, हे गरम पाणी काढून ठेवलेलं आहे. आता हे जे भगुन आहे आपलं मापाचं, तिच्यात आपल्याला हा जो चीक आपण पतला करून घेतलेला हा आपल्याला काढायचा आहे. असा पतला करून घ्यायचा. 1 भगुना चीक आपल्याला काढायचा आहे. आता 1 भगुना चीक आपण हा काढून घेतला. हे पहा पांढरा शुभ्र आलेला आहे. तर हे आमची देशी रई आहे. हे तुराटी जी असते, या तुराटीची काळी आहे. हे या तुराटीच्या काळीनं आपल्याला हा चीक फेटायचा आहे पूर्ण. तर आता आपण या पाण्याला उकळी आलेली आहे. हे झाकण काढून घेऊ पहिले. तर हे आमची तुराटीची काळी आहे. आम्ही चाटून हाटत नाही, आम्ही तुराटीच्या काळीनंच हाटतो. हाटायला सोपी जाते. या चिकाची पतली बारीक धार टाकायची. असा हा जी आपली रई आहे तुराटीची काळी, त्यानं हा चीक आपल्याला असा फेटायचा. याच्यात गोळे झाले पाहिजेत नाहीत, याची काळजी घ्यायची. ते आपला फेटून झालेला आता चीक. आता या चिकावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हा जो आपला चाटू आहे म्हणजे तुराटीची काळी, याच्यावर ते सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे. याच्यावर ठेवायचं आपल्याला आता झाकण थोड्या वेळ. आता हे जे काळ्या आहेत आपल्या, ह्या करून घ्यायच्या आपल्याला बाजूले, सगळ्या काढून घ्यायच्या. याच्यात फक्त आर राहायला पाहिजे चुलीत. आणि आता हे आरावर थोड्या वेळ आपल्याला होऊ द्यायचा आहे. आरावर होऊ देऊ थोड्या वेळ. त्याच्यानंतर मग तुम्हाला मी दाखवतो पुढे काय करायचं. तर आता हे पन्नी आणली आपण धुवून स्वच्छ पाण्यानं. आता पन्नी आपल्याला टाकायची बाजावर. हे पन्नी घेतली आपण आता झटकून. हे पन्नी टाकायची बाजावर. हे पन्नी टाकली आपण आता बाजावर. पद्धतशीर बाजावर पन्नी. हे पन्नी आपण धुवून आता भाजीवर टाकलेली आहे. हे घेतले आपण आता कॅटलीत घेतलं तेल. आता तेल पळीनं आपल्याला या पन्नीवर शिपायचं आहे. असं हातात घ्यायचं आणि असं चौकून पन्नीवर शिपायचं. आता हे आपलं तेल शिपून झालेलं आहे सगळं. आता हे असं चोपडायचं पन्नीला तेल. चौकून चोपडून घ्यायचं. आता हे पन्नीला आपलं तेल चोपडणं झालेलं आहे सगळं.
आता आपण चिक बघून घेऊ. आता आपला चिक झाला रेडी. आता हे झाकण याच्यावर ठेवू. हा आणला आपण साचा. हा साचा याच्यावर ठेवू आणि हे चुलीहून बघून असं उचलून डायरेक्ट तिकडे घ्यायचा आहे. हा आपला साचा. हा साचा असा काढायचा आणि याला बदबद पाणी लावायचं. चौकून पाणी लावायचं. हा चम्मच पाण्यात डुबवायचा. आता हे याच्यावरचं झाकण काढायचं, साईडला ठेवून द्यायचं. हा आपला चिक. आता चिक असा आपल्याला चम्मचने घ्यायचा आणि याच्यात टाकायचा साच्यात. साचा लावायचा असा याला आणि अशा कुळ्या टाकायच्या. आता ज्याला जशा पाहिजेत त्यांना तशा कुळ्या टाकायच्या. आम्हाला पतल्या पतल्या पाहिजेत, आम्ही पतल्या पतल्या टाकतो. तर चला तुम्हाला डबल एकदा दाखवतो साचा कसा भरायचा होता. डबल एकदा साच्याला पाणी लावून घ्यायचं असं चौकून. या चम्मचने असा चिक घ्यायचा. चिक कसा पांढरा शुभ्र झालेला आहे आपला, असा याच्यात भरायचा. असा भरून घ्यायचा आणि हे याला लावायचा. आणि अशा पतल्या 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 टाकायच्या. आता जल जशा पाहिजे तो तसा टाकते. आम्हाला पतल्या पाहिजे, आम्ही पतल्या टाकतो. आता मी या सगळ्या कुळ्या बनवून घेतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपल्या आता हे सर्व कुळ्या तयार आहेत. ह्या कुळ्या पांढर शुभ्र आलेल्या आहेत. आता तुम्हाला याच्यात कलर टाकायचा असेल तर तुम्ही कलरच्याही बनवू शकता. मला कलरच्या आवडत नाही म्हणून मी काही स्वतःसाठी कलरच्या बनवलेल्या नाही आहेत. आता या पांढर शुभ्र आलेल्या आहेत. आता या तळल्यानंतर अशा मस्त फुगतात. आता आपल्या ह्या सर्व कुळ्या तयार झालेल्या आहेत. पांढर शुभ्र कुळ्या आलेल्या आहेत आपल्या. तर आता माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय गजानन.